नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती आहे. येणाऱ्या हंगामामध्ये जी खत जर शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर त्यासाठी एक गोष्ट सरकारने बंधनकारक करण्याचं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट कोणती आहे, कशासाठी आहे, यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहे, कोणकोणत्या अटी सरकारने घातलेल्या आहेत, ठीक आहे. तर या सर्व गोष्टींची जे उत्तर आहेत, त्या सर्व प्रश्नांची जी उत्तर आहेत, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, या शेतकऱ्यांना खत मिळणार नाही. फार्मर आय साठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. खत खरेदीसाठी आता फार्मर आय डी अनिवार्य. केंद्र सरकारच्या हालचालींना वेग. केंद्र सरकार आता अनुदानित रासायनिक खतांच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्याच्या तयारीत आहे. आगामी खरीप हंगामापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या साठी नोंदणी केलेली नाही त्यांना ऐन हंगामात खताची टंचाई भासण्याची भीती व्यक्त होत आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर साठी अप्लाय केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे. राज्य सरकारांना गुंतवणुकीसाठी नव्या अटी. केंद्र सरकारने राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष अर्थसहाय्य देण्यासाठी 2 महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. यातील एक प्रमुख अट म्हणजे खतांचा वापर फार्मर शी जोडणे ही आहे. राज्यांकडे शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध असल्याने आणि केंद्राकडून निधी मिळणार असल्याने राज्य सरकारे या निर्णयाला लवकरच संमती देऊ शकतात. मित्रांनो, राज्य सरकारांना सुद्धा केंद्र सरकारने काही अटी घातलेल्या आहेत जे की फार्मर संबंधित आहे. ठीक आहे, पुढे बघूया. खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी पाऊल. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच खतांच्या गैरवापराबद्दल भाष्य केले. अनेकदा शेतीसाठी असलेले अनुदानित खत औद्योगिक किंवा इतर कामासाठी वळवले जाते. हे रोखण्यासाठी केंद्र सरकार ओळखपत्र आधारित वितरित प्रणाली विकसित करत आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची जमीन, पिकांचा प्रकार आणि कुटुंबाची माहिती एकाच शी जोडले जाईल, ज्यामुळे खतांची नेमकी गरज निश्चित करणे सोपे होईल. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की फार्मर का महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना खताची अडचण येते किंवा खताचा तुटवडा आहे असं भासवल्या जातं, तुटवडा नसतानाही भासवल्या जातं आणि उच्च दराने खताची विक्री होते, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. ठीक आहे, आता नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. सध्या देशात सुमारे 9.29 कोटी शेतकऱ्यांकडे फार्मर आहे, तर अजूनही 4 ते 5 कोटी शेतकरी या प्रक्रियेपासून लांब आहेत. महाराष्ट्राचा विचार केल्यास 1,29,00,000 शेतकऱ्यांनी काढला असला तरी अंदाजे 30 ते 35 लाख शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे नाही त्यांना खते मिळणार का, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये खताची अडचण होऊ नये यासाठी तुम्ही लवकरात लवकर फार्मर काढून घ्यावा. फार्मर कसा काढायचा त्याची जी लिंक आहे, व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, फार्मर चे संभाव्य फायदे बघूया आपण काय काय. गैरव्यवहाराला लगाम. खतांच्या बनावट नोंदी, लिंकिंग आणि काळा बाजार पूर्णपणे थांबवता येईल. पारदर्शक वितरण. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आणि शेतीमधील नोंदीनुसारच खतांचा पुरवठा केला जाईल. अचूक अनुदान. सरकारी अनुदानाचा लाभ थेट गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. हे फार्मर चे संभाव्य फायदे त्यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, ॲग्रिस्टॅक प्रणाली काय आहे आपण थोडक्यात बघूया. ॲग्रिस्टॅक हे शेती क्षेत्रातील एक डिजिटल व्यासपीठ आहे. यामध्ये गावांचे नकाशे, जमिनीचा तपशील, पिकांची माहिती आणि शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती एकत्रितरित्या साठवली जाते. यामुळे एकाच व्यक्तीला वारंवार अनुदान मिळण्याचे प्रकार थांबतील आणि सरकारी यंत्रणेतील पारदर्शकता वाढेल. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याचशा लोकांनी वारंवार अनुदान घेतले, दुसऱ्याचं अनुदान सुद्धा आपल्या खात्यावर घेतलंय. तर या फार्मर मुळे या गोष्टी होणार नाही आणि योग्य शेतकऱ्याला अनुदान मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला खत पाहिजे असेल तर तुम्हाला फार्मर हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, फार्मर कसा काढावा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ बघून तुम्ही त्या पद्धतीने फार्मर काढू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.